या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC परीक्षेची 31 ऑगस्टला या ठिकाणी होणार आहे. तर त्या परीक्षेचं हॉल तिकीटबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. परीक्षा केंद्राबद्दल माहिती पाहणार आहोत. IBPS पॅटर्नबद्दल माहिती पाहणार आहोत. निगेटिव्ह मार्किंग आहे, नॉर्मलायझेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभी नाही तो कभी नाही. होय मित्रांनो, 444 जागा आहेत आणि यामध्ये जर तुम्ही डेडिकेटेड असाल तर मी मित्रांनो तुम्हाला या लेखी परीक्षेत हरू देणार नाही, फेल होऊ देणार नाही. मी फक्त बोलत नाही मित्रांनो, तुमच्यासाठी तेवढी मेहनत पण घेतो आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं YouTubeला आपण भरपूर सारे या ठिकाणी लेक्चर घेतलेले आहेत मित्रांनो, प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आपण सुद्धा या ठिकाणी भरभरून या ठिकाणी प्रतिसाद देत आहात. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं एक एक प्रश्नपत्रिका तुम्ही काही विद्यार्थ्यांनी जर आपण या ठिकाणी बघितलं, विद्यार्थ्यांनी अजून बघितली नसेल, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघितलेलं आहे जवळपास 30,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे आपण मागे प्रश्नपत्रिका घेतलेली होती पहिली प्रश्नपत्रिका त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. बाकी या ठिकाणी भरपूर सारं कंटेंट ऑलरेडी आपण या ठिकाणी YouTubeला आतापर्यंत जाहिरात आल्यापासून या ठिकाणी घेतलेला आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये तुमच्या कानावर खूप अशा अफवा येऊ शकतात की एवढे लाख भरून जागा भरतात, तेवढे लाख भरून जागा भरतात, मग अभ्यास करून काय उपयोग आहे. माझ्या मामाच्या पोरानं तर 20 लाख भरलं, 25 लाख भरलं, माझ्या मित्राने 25 लाख दिलं, मग त्याचं सिलेक्शन होणार, तुम्ही बसा अभ्यास करत वगैरे वगैरे. तर हे पहिले तुमच्या डोक्यातून काढून टाका मित्रांनो. हे विद्यार्थी खूप चालाक असतात, ठीक आहे, कोल्ह्यासारखे चालाक असतात मित्रांनो. ते तुम्हाला काय करतात, गाफील ठेवतात आणि स्वतः अभ्यास करतात, ठीक आहे. यांच्याकडे कुठला प्रूफ नसतो, काय नसतो, काय नसतो. आणि जे व्हायचं ते जर झालं तर तसं न्यूजपेपरमध्ये येतं, ती भरती रद्द होते, ते गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु मी तुम्हाला हे काय एवढं पोटतिडकी सांगतो, मला या ठिकाणी विश्वास आहे, कारण आपली विद्यार्थी या ठिकाणी लागत आहेत मित्रांनो. ओके, एक जागा असताना बाकी तर विद्यार्थी लागतातच, परंतु एक जागा असताना मित्रांनो पाठीमागे जर आपण या ठिकाणी बघितलं वैशाली, ओके, एक जागा असताना मित्रांनो या ठिकाणी परभणी DCCला मागे 2 महिन्यापूर्वी जी झालेली परीक्षा होती, अगदी आपल्या लेखी परीक्षेसाठी पण कंटेंट वापरलं होतं, मुलाखतीसाठी सुद्धा मी स्वतः मित्रांनो मार्गदर्शन केलं होतं आणि या ठिकाणी विद्यार्थिनीचं काय झालं, फायनल सिलेक्शन झालं. माझ्या डोळ्यात देखत या ठिकाणी हे अभ्यास करताना हे जे काही कंटेंट आहे मित्रांनो, ओके, वापरताना या ठिकाणी मी ही जी मेहनत आहे, धडपड आहे, या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी वारंवार या ठिकाणी मी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतेही निगेटिव्ह भूलथापांना मित्रांनो पडू नका. ऑलरेडी फॉर्म भरला तर आता आपलं एकच कार्य आहे, एकच धर्म आहे, तो म्हणजे अभ्यास करणे, कारण तीच आता पुढची स्टेप आहे. पुढं परीक्षा देणे आणि त्यानंतर मग रिझल्टची वाट बघणे. तर आता जी स्टेप आहे मित्रांनो, तर त्यासाठी मेहनत तर तुम्ही घेत आहात, परंतु क्वालिटी कंटेंट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही काय वाचता आहात, नाही तर दिवस रात्र मेहनत घेता, परंतु कंटेंट क्वालिटी नाही, त्याला पण काय अर्थ नाही. ऑलरेडी आपलं प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे हे कंटेंट जर तुम्ही या ठिकाणी वापरलं तर तुमच्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो जो यशाची जी शक्यता आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे, हा विश्वास मी तुम्हाला यामध्ये देतो आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त आता तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत, ओके, सर्व विषय तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे आहेत, तर त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त 299 ची या ठिकाणी मित्रांनो ऑफरची बॅच आणलेली आहे. यामध्ये सगळ्या विषयाच्या तुम्हाला या ठिकाणी नोट्स भेटून जातील. आणि तुम्हाला वाटतं आहे मित्रांनो मला सगळंच पाहिजे, आता दाखवलेल्या गेम चेंजर नोट्स पण पाहिजे आहेत, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर पण पाहिजे आहेत, 50 प्रश्नपत्रिका पण पाहिजे आहेत, तर हे सगळं तुम्हाला काय मित्रांनो फक्त 499 मध्ये भेटून जात आहे. हे घेतल्याचा फायदा काय आहे, तर एखादा टॉपिक तुम्हाला नाही समजला, समजा गणित बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक नाही समजला, मराठी व्याकरणचा नाही समजला, इंग्रजी व्याकरणचा नाही समजला, पटकन तुम्ही त्याचा व्हिडिओ लेक्चर पण या ठिकाणी बघू शकता. तर हे पण तुम्ही जर या ठिकाणी शक्य असेल तर हे पण घ्या, नसेल तर 290चा या ठिकाणी गेम चेंजर फक्त PDF नोट्स पण घेऊ शकता. कसं घ्यायचं आहे, तर 7248930176 या नंबरला फक्त 499 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल. व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत आणि तर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नोट्स आणि MCQs पाहिजे असतील तर फक्त 290 मध्ये तुम्हाला हे उपलब्ध केलेलं आहे. सेम प्रोसेस आहे, 7248930176 या नंबरला फक्त 290 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट या ठिकाणी मित्रांनो भेटून जाणार आहे. अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही या ठिकाणी कॉल देखील करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. आपले एक एक मुद्दे या ठिकाणी क्लिअर करूया मित्रांनो, जसे की हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं, मला कोणत्या परीक्षा केंद्राची या ठिकाणी उपलब्ध आहेत, यामध्ये IBPS पॅटर्न म्हणजे नक्की काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग पासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे, कारण IBPS मार्फत निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, आणि नॉर्मलायझेशन होणार का, कारण परीक्षा एक शिफ्टमध्ये होणार का अनेक शिफ्टमध्ये होणार, या सर्व गोष्टींची या ठिकाणी काय करूया मित्रांनो, आता आपण एक एक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती घेणार आहोत. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, कालच सकाळ वर्तमानपत्रातील 9 ऑगस्टची ही बातमी आपली पाहिलेली होती की 31 ऑगस्टला या ठिकाणी काय आहे मित्रांनो, सांगली DCCचा जे या ठिकाणी 444 जागांसाठी जो पेपर आहे मित्रांनो, ज्याला 19,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, तर तो कधी होणार आहे मित्रांनो, तर तो 31 ऑगस्टला या ठिकाणी हा पेपर होणार आहे. हे आपण या ठिकाणी काल पाहिलेलं आहे. आपल्याला पुढे जाऊन पाहायचं की याचं हॉल तिकीट या ठिकाणी नक्की कधी येणार आहे, या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धत कशी असणार आहे, परीक्षा केंद्र जे आहेत, एक्झाम सेंटर कुठं कुठं असणार आहे. तर आपल्याला माहिती जी ॲक्च्युअल मित्रांनो परीक्षा केंद्र जे त्यांनी दिलेलं होतं, तर फक्त या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय 4च दिलं होतं, सांगली,
कोल्हापूर, सातारा, पुणे. परंतु बाकी विद्यार्थ्यांचे पण या ठिकाणी फॉर्म त्यांनी बघितले की या ठिकाणावर भरपूर आलेले आहेत. तर त्यांनी काय केलं मित्रांनो, अकोला हे या ठिकाणी अजून सेंटर वाढवलं आणि बीड हे पण काय केलं मित्रांनो, अजून एक सेंटर वाढवलं. म्हणजे अकोला, बीड असं जर आपण बघितलं तर एकूण आता 6 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, ही परीक्षा तुमची या ठिकाणी पार पडणार आहे 31 ऑगस्टला. पहिली गोष्ट तर ह्या ठिकाणी आपण लक्षात ठेवा, या 6 जिल्ह्यापैकी तुमचं कोणत्या ठिकाणी सेंटर येणार आहे ते स्पष्टपणे काय केलं जाणार असेल मित्रांनो, तुमचं ठिकाण आणि पत्ता जो आहे ओके एक्झाम सेंटरचा, तर तुमच्या हॉल तिकीटवर या ठिकाणी मेन्शन असणार आहे. मग हॉल तिकीट कधी डाउनलोड करायचं ते पण आपण बघूया. हॉल तिकीट बाबत कालच्या पण न्यूजपेपरमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, की परीक्षा जी आहे ती सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला, बीड या 6 जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि जे हॉल तिकीट आहे मित्रांनो, परीक्षेच्या 8 दिवस अगोदर या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. आणि हीच गोष्ट त्यांनी अगोदरच या ठिकाणी जाहिरातीमध्ये सुद्धा मेन्शन केलेली आहे, की डाउनलोड जे हॉल तिकीट करायचं आहे ते 7 ते 8 दिवस या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. आणि जसं हॉल तिकीटची लिंक येईल परीक्षेच्या 7 ते 8 दिवस अगोदर, तसं मित्रांनो काय असतं, तर हे जे काय सांगली DCCची वेबसाईट आहे, तर इथं तुम्हाला या ठिकाणी न्यू नोटिफिकेशन येते, इथं तुम्हाला या ठिकाणी लिंक येते. त्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी तात्काळ आपल्या या चॅनलवरती पण सर्वप्रथम देईल, टेलिग्राम चॅनलवरती पण देईल, आपल्या बॅचमध्ये पण देईल, सगळीकडे या ठिकाणी तुम्हाला त्याची अपडेट मी देणारच आहे. त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल निश्चिंत राहायचं आहे. फक्त आणि फक्त आता काय करायचं, आपल्या अभ्यासावर फोकस करायचा आहे. पण पुढे बघितलं होतं की याचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे तर ते आहे का, तर यस, ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणाऱ्या मित्रांनो स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी 1/4 एवढी या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. किती, 0.25 ओके, 0.25 एवढी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले, ठीक आहे, तुमचे 4 प्रश्न जर या ठिकाणी मित्रांनो चुकले तर किती या ठिकाणी, तर एक बरोबर प्रश्न तुमचा या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, एक बरोबर प्रश्न तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता ॲक्युरेसीला किती महत्त्व द्यायचं हे या ठिकाणी ठरवायचं आहे मित्रांनो. उगीचच अंदाजपंच जर तुम्ही काही पण या ठिकाणी टिक मार्क करत राहिला तर तुम्ही निगेटिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला मार्क पडू शकतात, मायनसमध्ये सुद्धा तुम्हाला मार्क पडू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, 0 तर पडू शकतात पण मायनसमध्ये सुद्धा पडू शकतात. आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी मित्रांनो आता जर आपण बघितलं तर मर्यादितच राहणार आहे. असं नाही की कट ऑफ 70 जाईल, 75 जाईल, 65 जाईल, असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे जर आपण बघितलं 90 पैकी जो कट ऑफ आहे तो 90 पैकी या ठिकाणी 55च्या आसपास या ठिकाणी राहण्याची शक्यता असते. कारण आता पाठीमागच लातूर DCCचं झालं तर या ठिकाणी 51 या ठिकाणी कट ऑफ लागला होता मित्रांनो शिपाई भरतीचा, आणि 49 का काहीतरी या ठिकाणी कट ऑफ लागला होता लिपिक पदाचा. त्यामुळे ह्याच्या आसपास या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी आत्ताच रिसेंटली IBPSने जी परीक्षा घेतली लातूर DCCची, तर त्याचा हा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्यामुळे कट ऑफचं जास्त या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आणि फक्त काय करायचं, आता आपण 60+ मार्क कशी मिळतील याची काळजी करायची. मग त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच फॉर्म्युला सांगितलं की अगोदर जे सिक्युअर मार्क आहेत, कमी या ठिकाणी आवाका असणारे आणि जास्त वेटेज असलेली म्हणजे सहकार आहे, बँकिंग आहे, त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं कॉम्प्युटर आहे ज्याला की त्याचा सिलेबस कमी आणि मार्क या ठिकाणी जास्त आहेत, आणि त्यानंतर जर तुम्हाला सांगितलं मराठी व्याकरण आहे, ठीक आहे, हे जर आपण बघितलं इथं 60 मार्क होतात. त्यानंतर मग मी जे दिलेलं आहे गणित, बुद्धिमत्ता करा, इंग्रजी करा आणि GK करा. ओके, तिथं तुम्हाला शॉर्टमध्ये तेच दिलेलं आहे जे की आता शेवटच्या दिवसामध्ये कव्हर पण होईल आणि इम्पॉर्टंट पण आहे परीक्षेच्या दृष्टीने. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा अभ्यास या ठिकाणी कव्हर करा. मग आता परीक्षा जी आहे ते सांगितलंय की एकाच दिवशी होणार आहे. ओके, नॉर्मलायझेशन जर बघायचं झालं तर त्यांनी सांगितलं की एकाच दिवशी होणार आहे 31 ऑगस्टला. आणि या ठिकाणी जर बघितलं तर जिल्हा तर बघितलं तर मित्रांनो 6 जिल्ह्यामध्येच होणार आहे. ठीक आहे, संपूर्ण काय महाराष्ट्रामध्ये होणार नाही. मग आता 19,000 या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, किती, 19,000 फॉर्म आलेले आहेत. 6च जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे, एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे एकाच शिफ्टमध्ये तर घेणं या ठिकाणी थोडंसं अशक्य वाटत आहे. त्यामुळं मॉर्निंग शिफ्ट, ओके, त्यानंतर दुपारची शिफ्ट आणि संध्याकाळ शिफ्ट असं जर बघितलं तर 3 शिफ्टमध्ये कदाचित हा पेपर होऊ शकतो. आणि जर 3 शिफ्टमध्ये हा पेपर झाला तर मित्रांनो यामध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, IBPS काय करतं, जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाला तर त्याचं काय करत असतं मित्रांनो, नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी करत असतं. म्हणजे ज्याची शिफ्ट सोपी आहे त्याचे मार्क कमी केले जातात आणि ज्याची शिफ्ट अवघड आहे त्याचे मार्क या ठिकाणी वाढवले जातात. त्याला सोप्या भाषेमध्ये नॉर्मलायझेशन असं या ठिकाणी म्हटलं जातं. निगेटिव्ह मार्किंग तर आहेच, नॉर्मलायझेशन सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण प्रॉपर या ठिकाणी आता शेवटच्या दिवसामध्ये कसं आपल्याला एक मार्काने यशापर्यंत जाता येईल ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जेवढी सध्या माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे, जेवढी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे तेवढी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. जाहिरातीमध्ये जी दिलेली माहिती आहे त्याचा पण यामध्ये समावेश केलेला आहे. आता जशी अधिकृत माहिती आपल्याला आता डायरेक्ट हॉल तिकीटबद्दलच मित्रांनो वेबसाईटवरती माहिती या ठिकाणी सांगली DCC येणार आहे. ठीक आहे, डायरेक्ट या ठिकाणी आता वेबसाईटवरचीच हॉल तिकीटचीच माहिती या ठिकाणी येईल. जशी लिंक हॉल तिकीटची या ठिकाणी येईल परीक्षेच्या 7
7 ते 8 दिवस अगोदर, तसं मी तुम्हाला अपडेट तर देईलच. त्यामुळे निश्चिंत राहा, आपला फोकस अभ्यासावरती राहू द्या आणि मेहनत तर घेत आहात, फक्त या ठिकाणी आता मेहनत जी आहे ती क्वालिटी कंटेंटवरती घ्या. मग मित्रांनो तुम्हाला दुनियेतील कुठलीही ताकद या ठिकाणी अडवू शकणार नाही. तर अगदी जाहिरात आल्यापासून ते अगदी तुमचं इंटरव्ह्यू होईपर्यंत, जॉईनिंग होईपर्यंत मार्गदर्शन तर राहतच असतं मित्रांनो. क्वालिटी कंटेंटसाठी या ठिकाणी आता तुम्ही एक पाऊल पुढे यायचं आहे. फक्त 290 मध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. सर्व विषयाच्या नोट दिलेल्या आहेत, MCQ दिलेले आहेत आणि तुम्हाला वाटतं की याच्या पुढे जाऊन मला अजून व्हिडिओ लेक्चर पण पाहिजे आहेत, मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत आणि हे गेम चेंजर पण मिळवायचं आहे, तर फक्त 499 ची सध्या ऑफर आहे मित्रांनो. एक्स्ट्रा नाही, फक्त 499 मध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, कसं घ्यायचं आहे ते तर तुम्हाला सांगितलंच. गेम चेंजर घ्यायचं असेल तर 290 आणि हे संपूर्ण बॅच पाहिजे असेल तर 499. काय करायचं, 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं तर सगळं कंटेंट या ठिकाणी सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर, सर्व विषयाचे PDF नोट्स आणि प्रश्नपत्र या ठिकाणी भेटून जातात. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास कॉल करा. 72 48 93 01 76 या नंबरला बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. ओके, तर शेवटच्या दिवसामध्ये फक्त या ठिकाणी कॉन्फिडंट राहा, फोकस्ड राहा, क्वालिटी कंटेंट वाचा आणि अभ्यासामध्ये सातत्य राहू द्या. ऑल द बेस्ट सर्वांना. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.